आपण पाहताय ते म्हणजे नमस्ते महाराष्ट्र आणि आज सगळ्या महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा। गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे आणि पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करून देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होत तरुणाई आपली नाळ या परंपरेशी जोडून ठेवतीये। चला तर मग थेट जाऊयात मुंबईतील गिरगाव, ठाणे आणि डोंबिवलीमध्ये। या तीन ठिकाणच्या शोभायात्रा ज्या आहेत त्या आता जगप्रसिद्ध झाल्यात असं म्हणायला हरकत नाही, कारण ठिकठिकाणाहून लोक या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। मराठी अस्मितेचा राजेशाही थाट म्हणजेच ही शोभायात्रा म्हणावी लागणार आहे। तर या शोभायात्रेमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे गिरगावकर असतील, ठाणेकर असतील किंवा डोंबिवलीकर असतील, सकाळीच पारंपरिक वेशभूषेमध्ये अगदी नटून सजून थटून या वेशभूषेत ते येतात आणि या शोभायात्रेत सहभागी होतात आणि आपल्या या हिंदू नववर्षाचं स्वागत करत असतात। यंदाच्या या सगळ्या शोभायात्रेमध्ये सगळीकडेच एक आकर्षण पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे रामराज्य। तर श्री प्रभू रामलल्लाचा रथ सुद्धा आवर्जून आपल्याला या शोभायात्रांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात ते म्हणजे मुंबईकर। मुंबईकरांना या शोभायात्रेसाठी, शोभा वाढवण्यासाठी साथ असते आणि नववर्षाचं स्वागत या जल्लोषामध्ये केलं जातं। बाईक रॅली काढली जाते, विविध चित्ररथ आपल्याला पाहायला मिळतात। आपण थेट गिरगावला जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, गुड मॉर्निंग आणि गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गिरगावमध्ये शोभायात्रा आता सज्ज झाली असणार आहे सुरू होण्यासाठी, कारण सगळेच जण अगदी पहाटेपासून या शोभायात्रेत दाखल होत असतात। उदय, सुप्रभात मनाली। मराठी नववर्षाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत मराठमोळ्या वातावरणामध्ये आणि मराठमोळ्या वेशभूषेमध्ये तरुण तरुणी करत असतात। मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये शोभायात्रा जी आहे मुंबईच्या गिरगावमध्ये काढली जाते। आपण मुंबईतल्या गिरगावमध्ये आहोत आणि गिरगावमध्ये कशा प्रकारे स्वागताची जे तयारी सुरू झालेली आपण इथे पाहू शकतो। आपण समोर पाहू शकतो, शिवराज्य हेच रामराज्य अशी एक रांगोळी जी आहे ती इथे काढण्यात आलेली आहे। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी शोभायात्रा जी आहे ती काढली जाते आणि या शोभायात्रेचं जिथे पहिलं रिंगण होतं त्या पहिल्या रिंगणाच्या ठिकाणी ही गिरगावचा पाडवा म्हणून जी प्रसिद्ध रांगोळी जी आहे ती इथे काढण्यात आलेली आहे। अतिशय सुरेख आणि रेखीव अशी जी रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीसोबत इथे शेजारी एक गुढी जी आहे पारंपरिक ती देखील उभारण्यात आलेली आहे। त्या गुढीची थोड्याच वेळात विधिवत पूजा देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर गुढीपाडव्याच्या या शोभायात्रांना सुरुवात होणार आहे। त्याच्या मागे जर आपण पाहिलं तर भरपूर एकामागे ट्रक लागलेले जे चित्ररथाने सजवण्यात आलेले आहेत आणि हे चित्ररथ जे आहेत अनेक सांस्कृतिक, क्रीडा असतील, सामाजिक असेल अशा विषयांवरती आधारलेले असतात। सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे पाहायला मिळतं आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर इथे मतदार राजाला जागृत करणारं देखील एक समाज प्रबोधनात्मक चित्ररथ जे आहेत ते इथे साकारण्यात आलेले आहेत। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो असं एक लोक जागृती करणारं जे चित्ररथ आहे तो देखील आपल्याला इथं पाहायला मिळतो। आणि साहजिकच दरवर्षीच्या या स्वागत यात्रा, शोभायात्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्ररथ जे आहेत त्यांच्या वर आधारित चित्ररथ जे आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। गिरगावमध्ये 2 शोभायात्रा असणार आहेत आणि ही पहिली शोभायात्रा, त्यानंतर दुसरी शोभायात्रा जी आहे स्वामी विवेकानंद यांची प्रतिष्ठानची ती देखील आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि या संपूर्ण आज दिवसभरामध्ये जल्लोष जो आहे गिरगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये अगदी सर्व तरुण तरुणी जे आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये येतात आणि या सर्व तरुण तरुणींमध्ये मुख्य आकर्षण असतं ते बुलेट स्वार ज्या महिला आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये, मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे येतात आणि त्यांना पाहायला आणि त्यांच्यासोबत फोटो काढायला देखील इथे मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते उपस्थित असतात। आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गिरगावमध्ये हा पाडवा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर शोभायात्रा गिरगावला एक सांस्कृतिक जे काय आहे माहेरघर जे आहे त्याला संस्कृतीचं माहेरघर, बरोबर आहे, संस्कृतीचं माहेरघर म्हणून उदय गिरगावची ओळख आहे आणि त्यानुसार या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन केलं जातं। यानंतर ठाण्यामध्ये आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा आहे आणि डोंबिवलीहून अजित मांढरे सुद्धा आहेत। अजित, मी आधी तुझ्याकडे येते। अजित, गुड मॉर्निंग आणि गुढीपाडव्याच्या तुलाही खूप खूप शुभेच्छा।
डोंबिवली म्हटलं आणि गुढीपाडवा म्हटलं तर एक वेगळं समीकरण आहे. डोंबिवलीकरांसाठी हा गुढीपाडवा किंवा ही शोभायात्रा म्हणजे अगदी हृदयात मनात भरून राहणारी शोभायात्रा आहे आणि वर्षभर डोंबिवलीकर या शोभायात्रेची वाट पाहत असतात. काय उत्साह डोंबिवलीमध्ये सध्या पाहायला मिळतोय, कारण सगळीकडे निवडणुकांची रणधुमाळी आहे आणि त्यात आता हा मराठमोळा आपला पारंपरिक सण आलेला आहे. त्यामुळे